आधी आपण पाहणार आहोत काय काय साहित्य घेतलेले आहे भोगीच्या भाजीसाठी। आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। चला तर मग पाहूया। गाजर घेतलेले आहे, पावटा आहे, ओला हरभरा आहे, हा डबल बी आहे, वांगे घेतलेले आहेत चिरून, छोटे छोटे 2 वांगे होते, ओला वाटाणा आहे, शेंगदाणे घेतलेले आहे। त्याला खडा मसाला लागणार आहे, खडा मसाला घेतलेला आहे पूर्ण, हे हिंग आहे। त्यानंतर याला वालाच्या शेंगा किंवा घेवडाई म्हणतात काही ठिकाणी। हे बोरं आहे, भोगीच्या भाजीसाठी बोरं आणि पेरू हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत। हा पेरू आहे, त्यातल्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता लागेल आपल्याला, टोमॅटो आहे आणि बटाटा, एक बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे, तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आणि हे लसूण आणि आलं हे पूर्ण ऑप्शनल आहे। भोगीच्या भाजीसाठी बऱ्याच ठिकाणी कांदा आणि लसूण आलं हे चालत नाही भोगीच्या भाजीला नैवेद्यासाठी, त्यामुळे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। हा व्हिडिओ ज्यावेळेस मी शूट केला त्यावेळेस भोगी नव्हती, भोगीचा दिवस नव्हता, तर हे आधी शूट केलेलं आहे। मला लेट झालेला आहे टाकायला, त्यामुळे मी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर ते स्किप करू शकता। चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करूया। तीळ घेऊयात आपण, हे तीळ भाजून घेऊया। मग अशी भाजून घ्यायचे आहे ते मध्यम आचेवर। पाहू शकता तडतड उडायला लागलेले आहे ते। एका डिशमध्ये आपण ते काढून घेऊया। नंतर आपण सुकं खोबरं घालून घेऊया। ते छान भाजून घेऊयात। खूप असा काळपट कलर येईपर्यंत भाजायचा नाहीये, नाहीतर आपल्या भाजीचा कलर चेंज होऊ शकतो। हलकसं खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज होत चाललेला आहे। खूप भाजायचं नाही असं लालसर। काढून घेऊयात आपण खोबरं। त्यानंतर धने घालून घेऊया। अगदी 1 चमचा धने घ्यायचे आहे, जास्त नाही घ्यायचे। धने छान भाजून घेऊया। धने भाजून झालेले आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण। हे सगळं भाजून घेऊया। हे पण भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात आपण। सर्वात आधी आपण थोडंसं तेल घालून घेऊया। सर्वात आधी आपण थोडासा कढीपत्ता घालणार आहोत। तो तडतडल्यानंतर सगळा खडा मसाला वगैरे, त्यात आपण तीळ, खोबरं हे सगळं मिक्सरला बारीक केलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे त्याला। हे छान असं वाटण आपण काढून घेऊया। टाकूया तेलामध्ये परतायला। छान परतून घेऊयात हे। थोडासा हिंग पण टाकून घेऊया।
तेल सुटेसपर्यंत छान परतून घ्यायच्या आहेत त्या. खाली लागू नये म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. छान त्याला तेल सुटेसपर्यंत परतून घेऊया. मसाले घालून घेऊयात आपण. थोडीशी हळद घालूया. लाल तिखट घालूया. लाल तिखट म्हणजे हे काश्मीरी मिरची पावडर आहे. काळा मसाला घालून घेऊया. हा मिक्स भाजीचा मसाला आहे तो घालून घेऊया. आणि सगळं मस्त असं मिक्स करून घेऊया. मिक्स भाजीच्या मसाल्याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही पाहू शकता त्याला कलर वेगळाच आलेला आहे. मिक्स करून घेऊया. त्या मसाल्यावर थोडंसं झाकण ठेवूयात आपण, जेणेकरून त्याला तेल मस्त सुटेल. होऊ शकता वेगळाच कलर. आता आपण आपल्या भाज्या त्यामध्ये घालणार आहोत. सगळ्या भाज्या मस्त त्यामध्ये घालून घेऊया. सर्वात आधी पावटा घालून घेऊया. हरभरा घालून घेऊया. डबल बी घालून घेऊया. वाटाणा टाकूया. नंतर गाजर टाकूया. पेरू घालूया. बोरं टाकूया. घेवड्याच्या शेंगा टाकूया. आणि टोमॅटो पण घालूया. मी टोमॅटो मुद्दामून वाटणात न टाकता असा वरतूनच टाकणार आहे, जेणेकरून तो पूर्ण मॅश झालेला आहे आवडत आमच्याकडे. बटाट्यातलं पाणी काढून तो घालूयात बटाटा. सगळ्यात शेवटी वांग घालूया आणि शेंगदाणे घालून घेऊया थोडेसे. आणि हे मस्त सर्व भाज्या अशा त्या मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊया. पूर्ण त्या मसाल्याचा अर्क त्या भाज्यांमध्ये गेला पाहिजे. पूर्ण छान अशा मिक्स करून घेऊयात, पाहू शकता. आणि 2 मिनिटं पाणी न घालता त्या भाज्यामध्ये तो मसाल्याचा अर्क पूर्ण उतरण्यासाठी आपण 2 मिनिटं हे अशाच झाकण ठेवूयात.
पुन्हा एकदा झाकण काढून हलवून घेऊया थोडंसं. पाहू शकता किती छान त्याचं मिक्स झालेला आहे मसाला त्याच्यात. पुन्हा झाकण ठेवून घेऊया आपण एक 5 मिनिट. पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आपण गरम पाणीच घालणार आहोत त्यात, जेणेकरून थंड पाणी घातल्यावर त्या भाज्यांची चव बदलू नये म्हणून आपण गरम पाणी घालणार आहोत त्यात. दुसरीकडे आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. पुन्हा झाकण काढून भाज्या पाहूया. पाहू शकता ते किती छान वाफवले त्यावर. किती सुंदर झालेली आहे भाजी. आणि भाजी थोडीशी तीळ घालून घेऊयात. हे खूप महत्त्वाचं आहे भोगीच्या भाजीसाठी. अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे हा तीळ. तिळाशिवाय भोगीच्या भाजीला महत्त्वच नसतं. खूप महत्त्व आहे तिळाचं आज. माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्याही घेतलेल्या आहे मी. तुमच्याकडे जेवढ्या अवेलेबल असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. खूप अशी पौष्टिक रेसिपी आहे भोगीच्या भाजीची आणि बाजरीच्या भाकरी बरोबरच खूप सुंदर लागते. आपण बाजरीची भाकरी करणार आहोत याबरोबर. पुन्हा झाकण ठेवूया एक 5 मिनिट. काढून घेऊया पुन्हा झाकण. पाहू शकता किती छान अशी वाफ यायला लागलेली आहे त्याला. आणि भाज्या शिजण्यासाठी पुरेसं असं पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे. आपलं पाणी पण गरम झालेलं आहे दुसरीकडे ठेवलेलं. पाहू शकता ते गरम पाणीच त्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून त्याची चव बदलत नाही जाते. भाज्या शिजण्या तुम्हाला जर रस्सा पाहिजे नसेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता. आणि जर रस्सा नसेल हवा, सुकी हवी असेल तर थोडं कमी पाणी घालून घ्या. मी अजून थोडंसं पाणी घालते कारण मला थोडासा रस्सा हवा आहे. खूप असं घट्ट पण नाही करणार आणि खूप रस्सा पण नाही करणार. तुम्ही पाहू शकता किती भारी अशी झालेली आहे भाजी. किती भारी कलर आलेला आहे त्याला. खूप सुंदर, खूप छान वास येतोय भाजीचा. सगळे भाज्यामध्ये त्याचा अर्क उतरलेला आहे भाज्यांचा. आता लास्टला आपण मीठ घालून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी 1 चमचा आणि थोडंसं वरती जास्त टाकणार आहे. तेवढंसं पुरं आहे. आणि भाजी आपण त्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत. साईडला आपण बाजरीची भाकरी करून घेणार आहोत. पाहूयात आपली भाजी झाली का. मस्त भाजीला कलर आलेला आहे आणि प्रत्येक भाजी शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही.
खूप सुंदर शिजल्यात भाज्या पूर्ण. पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे. आणि ह्याच एवढीच ग्रेव्ही पाहिजे होती मला. त्यानंतर आपण त्यामध्ये वरती कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यावर मिक्स करून ठेवूया. ही भाजी पाहूयात रेडी आहे. एका वाटीमध्ये आपली भाजी काढून घेऊयात मस्त अशी. वाव, खूप सुंदर, खूप सुरेख अशी भाजी झालेली आहे. याला भोगीची भाजी म्हणतात, काही ठिकाणी खेंगाट पण म्हणतात. पाहू शकता आपली भोगीची भाजी रेडी आहे. पुण्या साईडला याला भोगीची भाजीच म्हणतात. वाव, खूप सुंदर. पाहू शकता पूर्ण भोगीची डिश रेडी आहे. पाहू शकता किती सुंदर झालेली आहे भोगीची भाजी, तिळाची वडी, तिळगुळ, भोगीचे सर्व पदार्थ. भोगीची डिश आपली रेडी आहे पूर्ण. पाहू शकता. माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. भोगीच्याही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.